1 एप्रिल पासून बँकांचे बदलणारे हे नियम तुम्हाला माहित आहेत का? नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला नियम, ग्राहक फक्त 3च वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून मोफत पैसे काढू शकणार आहेत। यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25% शुल्क त्यांना द्यावा लागेल। दुसरा नियम, डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत। तिसरा नियम, आता बँकेत शिल्लक रक्कम किती असावी हा निर्णय बँक खातं कोणत्या ठिकाणी आहे यावर ठरेल। म्हणजेच शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर शिल्लक रक्कम किती असावी हे अवलंबून असणार आहे। किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक खात्यात राहिल्यास दंड द्यावा लागेल। चौथा नियम, 5,000 पेक्षा जास्त रकमेचा चेक देत असाल तर त्यासाठी चेकचा नंबर, तारीख आणि ज्यांच्या नावे चेक देत आहोत त्यांचं नाव आणि रक्कम बँकांना अगोदरच सांगावी लागणार आहे। पाचवा नियम, आता बचत खात्याचं व्याज शिल्लक रकमेवर अवलंबून असेल। जितकी अधिक शिल्लक रक्कम तितका अधिक परतावा मिळणार आहे। सहावा नियम, क्रेडिट कार्ड्सच्या फायद्यांमध्ये देखील आता बदल होणार आहेत। कार्ड्सवर मिळणाऱ्या टिकर वाउचर रिन्यूअलवर मिळणारे फायदे, माइलस्टोन रिवॉर्ड्स सारखे फायदे आता बंद केले जाणार आहेत। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा।